उपवासाची भाजी भाकरी बनवणार आहे आपण आज. तर चला मग सुरुवात करू. नमस्कार, रंजना रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे उपवासासाठी माठाची भाजी आणि भगरीची भाकरी. तर चला सुरुवात करू. इथं 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि हे शेंगदाण्याचं कूट आधीच केलेलं आहे. ह्याच्यात पण थोडी मिरची आहे म्हणून 3च मिरच्या घेतल्यात. आता हे मिक्सरमधून काढून घेते. कढई तापायला ठेवली. आता ह्याच्यात थोडं तेल टाकते. थोडं तेल टाकलंय आणि हे वाटलेलं हे वाटण पण ह्याच्यात आधी परतून घेणार. आता हिरवी मिरची कच्ची होती म्हणून थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे कचवटपणा याचा कमी होतो. थोडंसं अजून तेल टाकते. तेल थोडं कमी झालं आहे. आता भाजी मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीत ठेवलं होतं पाणी नितळायला. तर त्यातलं पाणी पण सगळं नितळून गेलं आहे. मीठ लगेच टाकायचं नाही याच्यात, कारण मीठ जर लगेच टाकलं तर ह्याला जास्त पाणी सुटतं. म्हणून आधी भाजी चांगली परतून घ्यायची आणि मग थोडी शिजत आली की सगळ्यात शेवटी मीठ घालायचं. हे थोडी परतून घेते चांगली. आता यातलं पाणी सगळं सुकलं. तर आता शेवटी याच्यात मीठ टाकायचं. याला चांगलं खालीवर करून घ्यायचं. त्या मिठाने आता ह्याला परत पाणी सुटणार. जसं ही बारीक गॅसवर होती भाजी, इकडं आपण भाकरी टाकून घेऊ. आता भाकरी टाकून घेते. तरी भगरीचं पीठ आहे. ह्याच्यात थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं. भाजीत पण मीठ असतं म्हणून थोडंसंच टाकायचं आणि ते छान मळून घ्यायचं. मी थंडच पाणी घेतलेलं आहे, नॉर्मल. त्याच्यात साबुदाणा टाकल्यामुळे याला चांगला चिकटपणा आलेला आहे. इकडं आता ही भाजी पण होत आली आपली. बारीक गॅस केलेला होता. तर थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं. एकदम जास्त पाणी टाकलं तर परत पीठ घ्यावं लागतं. मग आता बघा ही भाजी पण झाली. आता भाजीचा गॅस बंद करते आणि एक भाकरी शेकून घेऊ. चांगली थापल्या जाते ही भाकरी. याला चिकटपणा पण मस्त आलेला आहे. 1 किलो भगर घेतली होती तर त्याच्यात पावशेर साबुदाणा टाकला होता. त्याच्यामुळं छान भाकरी होतात. मस्त झाली, काही चिरली नाही, काही नाही. त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं.
शेकून घ्यायची छान. भाजी पण झाली आपली तयार. एक साईड शेकली की दुसऱ्या साईडने पण मस्त शेकून घ्यायची. झाली बघा भाकरी मस्त. गॅस बंद करते. तर बघा ही झाली मस्त भाजी आणि भाकरी तयार. कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भाजी भाकरी छान झाली आहे जेवाया.